हॅलो गाईज. तर आजचा व्लॉग आहे पाचगणीच्या अनप्लॅन ट्रिपचा. आज सॅटर्डे असल्याने साहेब आणि मी रिलॅक्स होतो. 12 वाजता अचानक जिजूंचा कॉल आला आणि त्यांनी विचारलं, वाईला येत आहे का, कोर्टामध्ये जायचं आहे. तर काय, आमच्या दोघांनाही काही काम नव्हतं, आम्ही निवांत होतो. तर आम्ही ठरवलं जाऊयात वाईला, वाईच्या गणपतीचं दर्शन घेऊन येऊयात. तर आम्ही निघालो. जाता जाताच जिजूंना एक भन्नाट आयडिया सुचली. ती आयडिया अशी की मी कोर्टात काम करेपर्यंत तुम्ही पाचगणीला जाऊन या. ही आयडिया आमच्या दोघांना खूप आवडली आणि मग काय, उशीर कशाला. जिजूंना वाईला सोडून आम्ही थेट निघालो पाचगणीला. वाईपासून पाचगणी फक्त 13 किलोमीटरच्या अंतरावर. आम्हाला जास्त वेळ नसल्याने आम्ही डिरेक्टली टेबल लँड पॉईंटवरती गेलो. पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वालारस बाहेर येऊन हे डोंगर तयार झालेले असावे असे मानले जाते. त्यामुळे या 5 डोंगरांच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्याला पाचगणी हे नाव पडलं. पाहतो तर काय, सगळीकडे घोडेच घोडे. आणि हे घोडे आहेत तरी कशासाठी? सगळे पॉईंट पाहण्यासाठी तुम्ही पायी चालत जाणं अशक्य आहे. मग काय, आम्ही ठरवलं आणि एकाच घोड्यावर दोघेजणं हे पॉईंट बघण्यासाठी सज्ज झालो. असे करता करता आम्ही सगळे पॉईंट बघितले. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे पांडवांच्या पायांचे ठसे. त्यानंतर आम्ही टेबल लँडवरील लेक व्ह्यू, कृष्णा सावित्री नद्यांचा संगम, आमिर खानचा बंगला असे अनेक पॉईंट पाहिल्यानंतर शेवटी आम्ही लेणी पाहण्यासाठी आलो. पाहतो तर काय, भुयारी मार्गामधून आतमध्ये गेल्यानंतर शंकराची सुंदर अशी मूर्ती, आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन फायनली वाईकडे निघालो. वाईमध्ये येऊन जिजूंना पिक करून आम्ही घराकडे रवाना झालो. येता येता खेड शिवापूर येथे शिवराज ढाब्यावरती अख्खा मसूर थाळी खाल्ली. अशा प्रकारे आजची ही अनप्लॅन ट्रिप इतकी सुंदर होती की त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.